आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत आता झालेल्या एका मोठ्या बातमीनुसार शेतकऱ्यांची लॉटरी लागली असं म्हणावं लागेल, कारण शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी पीक विम्याबद्दल या ठिकाणी समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, येत्या 2 ते 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल शेतकरी बांधवांनो, तर तुमच्या सुद्धा खात्यामध्ये आज या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ही बातमी आज अक्षरशः पेपरला आलेली आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले सर्व दावे अखेर मंजूर झाले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासाठी आजचा दिवस खास उगवलेला आहे, कारण या 14 जिल्ह्यांचा नंबर आज या ठिकाणी पीक विम्याबद्दल या ठिकाणी लागलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। म्हणजे आज तुमच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांनो जवळपास या ठिकाणी बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी स्वतः आज पेपरला या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काही शेतकरी अपात्र देखील काढण्यात आलेले आहे आणि काही शेतकरी अपात्र देखील ठरवण्यात आले आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्व पात्रतेची यादी अपात्रतेची यादी ज्या 14 जिल्ह्यांची नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहे, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे तुम्ही पात्र शेतकरी आहात की नाही, का अपात्र शेतकरी आहात आणि तुम्ही या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतात की नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये शेतकरी बांधवांनो जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये बघा 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंतचे जे अवकाळी पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं शेतकरी बांधवांनो, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे या ठिकाणी आज जमा होणार आहे। म्हणजे 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी पीक विमा सोडण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 90% शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा भेटणार आहे आणि ज्या 10% शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार नाही, जे अपात्रतेच्या यादीमध्ये आलेले आहे, ती यादी सुद्धा अगदी एका 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी यामध्ये पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्याची यादी सुद्धा बघणार आहोत आणि 14 जिल्ह्यांचे नावं सुद्धा अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी बघून घेत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी समजेल की नेमका तुमचा कोणता या ठिकाणी जिल्हा आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा त्यांना कमी मिळाला असेल, आता त्यांना 35,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांनो मिळू शकतो। तुम्हाला असं वाटत असेल शेतकरी बांधवांनो की एवढी मोठी रक्कम कशी काय या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांना देणार, तर त्याचं कारण देखील सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकरी बांधवांनो, की ते म्हणजे 2022, 2023, 2024, 2025 3 ते 4 वर्षाचा जो काही पीक विमा केंद्र सरकारचा रखडला होता, तो आता 2 ते 3 तासामध्ये या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे हे 14 जिल्हे नेमके कोणते आहे हे पाहणंही तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये बसता की नाही, का अपात्र शेतकरी तुम्हाला ठरवण्यात आलं हे सुद्धा बघणं येते एवढंच इम्पॉर्टंट ठरणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यामुळं शेतकरी वर्ग सरकारवर अगोदर नाराज होता, पण आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। तुम्ही शेतकरी बांधवांनो, आताच व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं, आपले देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडले गेल्याचं सांगितलंय। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही बातमी पेपरला अक्षरशः आज आलेली आहे। त्यामुळे 100% ही बातमी खरी आहे। इतर अफवावर अफवाणाऱ्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, ही बातमी आज अक्षरशः पेपरला या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांनो आज पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे, ते अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत।
त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, नेमके कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरले गेलेत, कोणते शेतकरी पात्र ठरले गेलेत, हे सगळं काही 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी पाहून घेणार आहोत. त्यासोबतच थोड्या वेळातच आता या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र ठरवलं गेलं आहे याची यादीसुद्धा सरकारनं आज प्रसिद्ध केली आहे. आज या ठिकाणी या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आणि उद्या काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी लावण्यात येणार आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो, जेणेकरून आता उद्या काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये असं टप्प्याटप्प्याने तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हा पीक विमा शेतकरी बांधवांनो सोडला जाणार आहे. ही बातमी आज अक्षरशः पेपरला या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. हा पीक विमा शेतकरी बांधवांनो सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालं आहे त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. शेतकऱ्यांनो, थोड्याच वेळात तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. परंतु तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तरच तुम्हाला या ठिकाणी आज या 2 ते 3 तासामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. ही बातमी शेतकरी बांधवांनो अक्षरशः पेपरला आज आलेली आहे. त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही. जर का तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी आणि पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असाल, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 100% या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. ही या ठिकाणी कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गोष्ट नाही. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झालं शेतकरी बांधवांनो, म्हणजे काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे वाटप झालेले आहे आणि आज या 14 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी आज लागलेला आहे. सकाळपासूनच या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचं वाटप होणार आहे. म्हणजे काल काही 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे वाटप झालं शेतकरी बांधवांनो. काही शेतकऱ्यांना काल 5 ते 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 48,000, 49,000, 52,000 रुपये इतका पीक विमा या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यातील तुम्हाला सुद्धा पीक विमा आला असेल तर तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना समजणार आहे की पीक विमा येत आहे बाबा. आणि शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ही पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळाला नाही, त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्याचं, गावचं, तालुक्याचं नाव या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे की बाबा नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा आला, कोणत्या शेतकऱ्यांना आतापर्यंत हे पीक विमा आलेला नाही. त्यामुळं कमेंट नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला शेतकरी बांधवांनो. तसंच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालं होतं त्यांना खूप मोठा या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्यामुळं तुम्हाला सर्व शेतकरी आता सरकारवर नाराज आहे. मी सांगितलेल्याप्रमाणे काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा वाटप झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत काही पैसे पडले असेल त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं, गावचं, तालुक्याचं नाव कमेंट नक्की करायचं आहे. ज्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही शेतकरी बांधवांनो, त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ खाली कमेंट करायची आहे. त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज या ठिकाणी पीक विमा वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांना कृषी विभागाला दिले. आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं शेतकरी बांधवांनो. आता बघा, या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच हा पीक विमा शेतकरी बांधवांना जमा होणार आहे. कृषी विभागाने सांगितलंय की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे, तर काही शेतकऱ्यांना 20,000, 25,000 अशा प्रकारे या ठिकाणी या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप शेतकरी बांधवांना या ठिकाणी होत आहे. त्यामुळे आता कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही आहे. शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तुम्हाला कमी मिळाला असेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत पीक विमा देखील मिळू शकतो. शेतकरी बांधवांनो, 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंतचे राहिलेले सर्व पैसे एकूण तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर 52,000, शेतकरी बांधवांनो मी सांगितल्याप्रमाणे काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 52,000, 49,000, 49,000, 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं, गावचं, तालुक्याचं नाव व्हिडिओच्या खाली नक्की या ठिकाणी कमेंट नक्की करायची आहे, जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांना समजणार आहे की त्यांचा पीक विमा आलेला आहे.
आणि ज्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही शेतकरी बांधवांनो, त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव या ठिकाणी कमेंट नक्की करायची आहे. शेतकरी बांधवांनो, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याची माहिती सरकारनं जाहीर केली आहे. आपल्या राज्यात बघा या ठिकाणी 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास मी सांगितल्याप्रमाणे 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप काल या ठिकाणी पार पडलं. त्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पीक विमा 5,000, 10,000, 15,000 या ठिकाणी येईल. परंतु शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारकडून 2022, 2023, 2024 आणि 2025च्या मे महिन्यापर्यंतचा जो काही पीक विमा आहे तो वाटप या ठिकाणी शेतकऱ्यांना सरकार करत आहे. त्यामुळे पीक विमा एकदा खात्यावर 50,000, 49,000 रुपयापर्यंत या ठिकाणी येत आहे. त्यामुळे आता कुठेही काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका आणि फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका. ही बातमी शेतकरी बांधवांनो अक्षरशः 100% आज पेपरला आलेली आहे. तुमच्या शेती पिकाचं शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेती पिकाचं 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या वर्षामध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्याचा पीक विमा देखील मंजूर झाला आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असेल, आंबे असेल, मूग असेल, मडके असेल, शेंगा असेल, अशा सर्व पिकांसाठी सरकारने एक सविस्तर अशी यादी जाहीर केली आहे. जवळपास शेतकरी बांधवांनो 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेमध्ये आढळली आहे. जेणेकरून सरकार या ठिकाणी या सर्व पिकांसाठी या 35 पिकांमध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तूर असेल, मटकी असेल, कापूस असेल, या पिकांसाठी सर्वाधिक पीक विमा या ठिकाणी मंजूर केला गेला असल्याचं सांगितलं जातं. शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यांचा आज नंबर लागलेला आहे. या सर्व पिकांसाठी या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा आता भेटणार आहे. त्यामुळे कुठली काळजी किंवा चिंता करू नका. आता जिल्हे जे आहेत जिल्हे आहेत 14 ते अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी वाचून घेणार आहोत. त्या अगोदर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी 1200 कोटी रुपये पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांनो, जेणेकरून तुम्हाला तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती वाजता पैसे येणार आहेत, तुम्ही पात्र शेतकरी आहात की अपात्र शेतकरी आहात हे तुम्हाला लगेच या ठिकाणी समजणार आहे आणि लगेच आपण जिल्ह्यांची यादीसुद्धा वाचून घेणार आहोत. त्यामुळे नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे हे अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेत आहोत. शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना बँक खात्यात पैसे टाका म्हणजे पीक विमा सोडावा असे स्पष्टपणे या ठिकाणी आदेश दिले आहेत. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे. काल काही 6 जिल्ह्या म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे. ही बातमी 100% शेतकरी बांधवांनो खरी आहे. जेणेकरून या ठिकाणी ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी व्हिडिओ खाली कमेंट नक्की करायची आहे. जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांना समजणारे शेतकरी बांधवांनो की पीक विमा या ठिकाणी पडत आहे आणि ज्यांना पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्याचं नाव कमेंट नक्की करायचं आहे. आणि आतापर्यंत शेतकरी बांधवांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे. आता या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो हे तर आपण पाहणारच आहोत शेतकरी बांधवांनो. त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे त्याची यादी सुद्धा सरकारने या ठिकाणी जाहीर केली आहे. ती अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देखील या ठिकाणी आलेली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही आहे. कारण मागच्या वेळी जो काही पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला तो परत गेला होता. म्हणजे शेतकरी बांधवांनो, असं या ठिकाणी असं काही गॅम्बलिंग या ठिकाणी असं काही इरर होतं की काही बँका या गावठाणामध्ये येतात. त्यामुळं राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जे पैसे पडत असतात आणि काही बँकांमध्ये पैसे येऊनही ते रिटर्न या ठिकाणी सरकारला जात असतात. त्यामुळे या 12 बँकांची यादी सरकारनं निवडली आहे. ज्या 12 बँकांमध्ये आणि या 14 जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी पैसे पडणार आहे. ही 100% बातमी खरी आहे आणि आज पेपरला या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्याचं अगोदर खूप मोठं नुकसान होत होतं. म्हणून आता सरकारने या ठिकाणी पीक विमा सोडण्यासाठी फक्त या 12 बँका निवडल्या आहेत. या 12 बँकांमध्ये शेतकरी बांधवांनो जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचा पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकांना प्राधान्य दिलं आहे कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जातो आणि या बँका ज्या आहेत त्या राष्ट्रीयकृत बँका सांगितल्या गेल्या. या 12 बँका सोडून इतर बँकेत तुमचं खातं तुम्ही उघडलं असेल शेतकरी बांधवांनो आणि या 14 जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तरीही तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाही आहे. त्यामुळे या 12 बँकांची नावे ही लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि या ठिकाणी जिल्हेही सांगण्यात आले आहेत. ते जिल्ह्यांची नावंसुद्धा लक्षपूर्वक ऐकायची आहे जेणेकरून शेतकरी बांधवांनो तुम्हाला या ठिकाणी कुठली अडचण या ठिकाणी कुठली चिंता करण्याची गरज पडणार नाही. तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अगोदर अडचण येत असल्याचं समोर आलं आहे.
शेतकरी बांधवांनो, यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही असं यामध्ये सांगितलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा नेमकं कोणकोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, आज असेल, उद्या असेल, परवा असेल, अशा 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी पीक विमा आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. ही कुठलीही काळजी किंवा तुम्ही चिंता करू नका. तुमच्यासुद्धा बँकेमध्ये या ठिकाणी पीक विमा सोडला जाणार आहे. या 12 बँकांची यादी सरकारने जाहीर केली आहे. या 12 बँका सोडून इतर बँकेचं तुम्ही खातं उघडलं शेतकरी बांधवांनो मित्रांनो तर लगेच या ठिकाणी उघडून घ्यायचं आहे. आणि उघडलं असेल तर कुठलीही काळजी किंवा चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. शेतकरी बांधवांनो, पीक विमा निवडलेल्यासाठी 12 बँकांची यादी ही लक्षपूर्वक ऐकायची आहे. त्यामध्ये पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक. शेतकरी बांधवांनो, पोस्ट ऑफिस बँक ही सर्वात व्हायरल बँक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक योजनांचे विद्यार्थ्यांचे पैसे या बँकेमध्ये सहजरित्या या ठिकाणी पडत असतात. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बँक आहे कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापूर्वीच पीक विम्याची शाळा झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळालं होतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पीक विमा आता 100% या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज या ठिकाणी तुम्हाला नाही आहे. कारण पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आज 2 ते 3 तासामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये हा पीक विमा पडणार आहे. अफवांना बळी पडू नका. ज्या ठिकाणी अपात्रेची कारणं सांगितली गेली ती कारणं अगोदर ऐकून घेऊ. त्यानंतर जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सविस्तरपणे वाचून घेऊ. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन, सरकारी जमीन दाखवून त्याने पीक विमा घेतला असेल शेतकरी बांधवांनो, तर अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार नाही आणि त्यांना आज एकाने पीक विमा सोडला जाणार नाही. जर तुमचा जिल्हा यात आहे का ती बघायचं आहे. आज उद्याने परवा या ठिकाणी या 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पीक विमा जमा केला जाणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे, अकोला आहे, त्यानंतर नांदेड आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, लातूर आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, रायगड आहे, सातारा आहे, रत्नागिरी आहे. शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील तुम्ही नागरिक शेतकरी नसाल तरी तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण उद्या काही दुसऱ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध या ठिकाणी आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी लगेच व्हिडिओ बघता येईल. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर